पण तुम्ही सांगताय, की नाग हा त्या ऊर्जेचं प्रतीक आहे. ती आंतरिक ऊर्जा आहे, ती विश्व ऊर्जा आहे. हे सगळं राहिलं बाजूला आणि आम्ही नागाला दूध प्यायला देतोय, आम्ही त्याला लाह्या खायला देतोय. यातलं मग खरं काय आणि खोटं काय? मुळात जिवंत नागाला दूध पाजावं किंवा लाह्या खायला घालाव्यात असं कुठल्या पोथीमध्ये वर्णन केलेलं आहे? आणि तो खातही नाही आणि तो पितही नाही. मुळात आपण जर मूळ विधान काय आहे ग्रंथामध्ये हे पाहिलं तर नाग प्रतीकाची पूजा सांगितलेली आहे. अच्छा. मग ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार चित्राचा नाग काढावा, चंदन रक्तचंदनाच्या लेपाने तो तयार करावा, शेण मातीच्या जमिनीवर सारवून तो त्याची आकृती काढावी, नागमंडल किंवा नागकुल ज्याला म्हटली जातात, नवनागकुळ म्हणजे नाग नागिन त्यांची पिल्लं अशीही काढली जातात. काही ठिकाणी मातीची मूर्ती करून पूजली जाते, काही ठिकाणी सोन्या चांदीचे नाग आणून त्यांची पूजा केली जाते. कुठेही जिवंत नागाची पूजा करावी किंवा जिवंत नागाला दूध किंवा काय लाह्या बत्तासे खायला घालावेत असं विधान सापडत नाही. जर जिवंत नागाची पूजा करायची असेल करायला हरकत नाही, पण त्याला त्या मूर्तीच्या पूजेमध्ये जे उपचार केले जातात ते त्याच्या प्रत्यक्ष अंगावर करण्याचा अट्टहास नसावा.